सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्ट लिहिलेली आहे स्वामिनी चौगुले यांनी आणि गोष्टीचं नाव आहे मोदक. आज गणेश चतुर्थी होती. सुनीता घरकामाला निघाली होती. ती रोजची 10 घरची धुणी भांडी करायची. तिचा 8 वर्षांचा मुलगा अविनाश शाळेला सुट्टी असल्यानं तिच्याबरोबर होता. त्याचा चेहरा मात्र पडलेला दिसत होता. सुनीता शेवटच्या घरी म्हणजे जानकीच्या घरी काम करायला आली. अविनाश घराबाहेर पायरीवर बसला होता. जानकीच्या सोळे ओळे करणाऱ्या सासूला असं भांडीवालीच्या मुलानं घरात आलेलं चालत नसे. त्यात थोड्या वेळापूर्वी तर गणपतीची प्राणप्रतिष्ठा पण झालेली होती. त्यामुळे सुनीताने अविनाशला बाहेरच बसवलं. जानकी नैवेद्यासाठीचे मोदक तयार करत होती. सुनीता तिचं काम करत होती तोपर्यंत जानकीचा 12 वर्षाचा अनिश घरात येत होता. तर त्याला 8 वर्षांचा अविनाश रडत असलेला दिसला. अनिशनं त्याला विचारलं, काय झालं? तर तो काहीच बोलला नाही. पण 12 वर्षाच्या अनिशला त्याचं रडणं पाहून वाईट वाटलं. तो घरात आला आणि आईला म्हणाला, आई, अगं बाहेर पायरीवर बसून अवी रडत आहे. मी त्याला विचारलं काय झालं तर काहीच बोलत नाही आहे. आणि त्याचं बोलणं जानकीच्या सासूनं ऐकलं. सासूबाई म्हणाल्या, अवलक्षणी कार्टं मेलं, आमच्या दारात बसले रडरड करत. त्या रागाने म्हणाल्या आणि तोपर्यंत सुनीता काम आटपून नेमकी तिथे आली. तिनं जानकीच्या सासूचं बोलणं ऐकलं. तिला त्यांच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलं. सुनीता म्हणाली, माफ करा आजी, लहान आहे होतो, त्याला कळत नाही अजून कसं वागायचं. ती आवंडा गिळत म्हणाली. जानकी म्हणाली, अगं पण तो रडतोय का? बरं वगैरे नाही का त्याला? का भूक लागली आहे? तिनं काळजीनं विचारपूस केली. सुनीता म्हणाली, काही नाही होत आई, कोरोनात त्याचे वडील गेले ना तेव्हापासून मी गणपती बसवणं बंद केलं होतं. त्याचे बाबा होते तेव्हा बसवायचे गणपती. त्यांचा पगार, माझे कामाचे पैसे असायचे. शिवाय इथं सोसायटीत वॉचमन होते ते, त्यामुळं राहायला खोली फुकट होती. त्यामुळं सगळं व्हायचं व्यवस्थित. पण आता घराचं भाडं, याची शाळा, बाकी खर्च नाही भागत हो. पण या वर्षीनं अविनं वर्षभर मी त्याला शाळेत काहीतरी खा म्हणून दिलेले पैसे साठवले आणि गणपती आणायचाच म्हणून हट्ट धरला. त्याने साठवलेले पैसे आणि माझ्याकडचे थोडेफार पैसे असं मिळून 500 रुपये झाले. छोटीशी मूर्ती पसंत केली आम्ही दोघांनी आणि गेलो विचारायला तर दुकानदार म्हणाला 800 रुपये. मग काय, मी त्याला दुकानातून बाहेर ओढून आणत होते तर पोरगं अगदी केविलवाणं झालं होतं. त्याचं तोंड बघून दुकानदारानं 500 रुपयाला त्याला मूर्ती दिली आणि हा खुश झाला. मूर्ती घरी आणून पूजा केली, पण नैवेद्य दाखवायला मोदकाचं सामान नाही आता सध्या घरामध्ये, आणि सणासुदीला उचल तर कोण देणार? मी म्हणाले, कामावरून गेल्यावर तुझ्या बाप्पाला आपण साखर भाताचं नैवेद्य दाखवू. तर हट्ट करतोय, बाप्पाला सगळे मोदक दाखवतात, मग आपण पण मोदकच दाखवायचा प्रसाद म्हणून घ्यायचा तो. म्हणून तिला एक रट्टा लावून ती कशी बशी कातर आवाजात बोलत होती. अनिश म्हणाला, आई, अवीच्या बाप्पाला आपण मोदक देऊयात ना. 12 वर्षाचा अनिश हट्ट करत होता. जानकी म्हणाली, हो देऊयात की. सासूबाई तेवढ्यात म्हणाल्या, या पोराला एक कळत नाही, पण तुला काही कळत नाही का जानकी? आपल्या बाप्पासाठी केलेले मोदक यांना द्यायचे? त्या रागानं गुरकावल्या. अनिश म्हणाला, आजी, तूच म्हणतेस ना सगळ्यांचा बाप्पा एक असतो, मग अवीचा बाप्पा आणि आपल्या बाप्पा एकच ना. तो निरागसपणे म्हणाला. सासूबाई म्हणल्या, जास्त शहाणपणा करू नकोस जा. त्या त्याला दटावत होत्या. जानकी म्हणली, बरोबर बोलतोय अनिश. सुनीता, तू थांब, मी आत्ताच उकडीचे मोदक केले आहेत, तुला मोदक पात्रातूनच काढून देते लगेच. तू अवीला घेऊन ये. सुनीता म्हणाली, नको ताई, आमच्यामुळे सणासुदीला तुमच्यात भांडण नको. ती अगदी संकोचून गेली होती. तेवढ्यात याचे बाबा जे होते ते परत आले तिकडनं आणि
त्यांनी सांगितलं की अगं हा का रडतोय. अनिश मला म्हणाला होता की काहीतरी झालं आहे म्हणून तिथे रडतोय तो. अवी रडतोय आणि सुनीता तर इथे काम करते. तशी मग तिने सांगितलं की असं असं झालं आहे आणि तो बाप्पाला मोदक मिळायला पाहिजेत म्हणून रडतोय. त्याबरोबर प्रशांत म्हणाला की ठीक आहे जानकी, अवीच्या बाप्पाला मोदक दे बरं. जानकी पण तेच म्हणली, अहो मी पण तेच आणायला चालले. अवी आजच नाही तर पुढचे 5 दिवस तुझ्या बाप्पाला मी मोदक देणार बरं का. तुझ्या नुसत्या बाप्पालाच नाही तर तुला पण देणार. ती हसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. सासूबाईंनी हे सगळं बघितलं. झालं, 16 ओळ्याची वाट लावलीस. आपल्या देवाचे मोदक द्या यांना. आता माझ्या म्हातारीचं काय चालतं आहे म्हणा. त्या रागानेच बोलत होत्या आणि त्यांच्या खोलीत निघून गेल्या बोलता बोलता. प्रशांत म्हणाला, काय आई जुन्या प्रथा घेऊन बसलीस. त्यांचा आणि आपला बाप्पा वेगळा आहे का. आणि मोदक म्हणजे आनंद देणारा पदार्थ. मग जर आपल्या मोदकांमुळे या चिमुरड्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलत असेल तर आपलाही बाप्पा आनंदी होईल ना. असं म्हणत तो त्यांना समजावत त्यांच्या रूममध्ये गेला. जानकीने किचनमध्ये जाऊन मोदक पात्र उघडलं. उकडीच्या मोदकांचा सुवास घरभर दरवळला. तिनं अविनाशच्या बाप्पासाठी 21 आणि अविनाशसाठी 5 अशा मोगऱ्याच्या फुलासारख्या फुललेल्या पांढऱ्या शुभ्र मोदकांवर तुपाची धार सोडली आणि केशर काड्या पेरल्या आणि एका डब्यात घालून छोट्या अविनाशच्या हातात दिला. ते पाहून अविनाशचा चेहरा आनंदाने फुलला. सुनीतांनी पण कृतज्ञपणे हात जोडले. अविनाश म्हणाला, थँक्यू मावशी. प्रशांत म्हणाला, जा आता लवकर बाप्पा त्या मोदकांची वाट बघतोय ना, त्याला त्याचा नैवेद्य दाखव आणि तू पण प्रसाद घे हो. असं म्हणून त्याच्या डोक्यावरनं त्यांनी हात फिरवला. अविनाश म्हणाला, अनिश दादा तू माझा बाप्पा बघायला ये हां. तुझा बाप्पा कसला भारी आहे ना. तो निरागसपणे म्हणाला. अनिश म्हणाला, हो येतो, पण अवी तुझा बाप्पा माझ्या बाप्पापेक्षा भारी असणार बरं का. छोटा अविनाश मोदक घेऊन आनंदाने उड्या मारत आईचा हात धरून गेला आणि जानकीच्या घरातल्या बाप्पाच्या चेहऱ्यावर पण सुंदर हास्य पसरल्याचा तिला भास झाला. तर खरं आहे ना, बाप्पा सगळ्यांचेच सारखे. आपण एवढं सोळं ओळं आणि त्याचा बाऊ करायचा असतो का, हा पण आपण विचार केला पाहिजे नाही का. तर अशी ही मोदक नावाची गोष्ट नक्की आवडली असेल तुम्हाला याची मला खात्री आहे. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या गप्पा गोष्टी या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. तर अशाच पुढच्या गोष्टी पुन्हा पुन्हा मी वेगवेगळ्या सांगत राहणार आहे हां. तर पुढच्या गोष्टीसह उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार.